शेतकरी कर्जमाफी 2026 मधील मोठी अपडेट समोर येत आहे। समितीचा अर्थातच आता अहवाल आलेला आहे। जी समिती होती परदेशी समिती कर्जमाफीचा अभ्यास करणाऱ्या या समितीचा आता संपूर्ण अहवाल पूर्ण झालेला असून या दिवशी आता सरकारला अहवाल सादर करून लगेचच त्या ठिकाणी कर्जमाफीचा GR येणार आहे। आता याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। तत्पूर्वी पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राइब करा। तर मित्रांनो 15 एप्रिल रोजी परदेशी समिती राज्य सरकारकडे अहवाल सादर करणार आहे। त्यानंतर यामध्ये 2017 प्रमाणेच अटींची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामध्ये आपल्या चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे 4 चाकी वाहन असेल किंवा तुमच्याकडे बंगला वगैरे असेल, तुम्ही धनदांडगे मोठे शेतकरी असाल तर तुम्हाला यावेळी कर्जमाफीपासून वंचित राहावे लागू शकते। 2017 साली झालेल्या कर्जमाफीमध्ये जवळपास 6.5 लाख शेतकरी यामध्ये वंचित राहिले होते आणि त्यामुळे यावेळी देखील शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आता 15 तारखेला अहवाल सादर केल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीतून मुख्यमंत्री कर्जमाफीबाबतचा GR देखील लगेचच येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। परंतु यामध्ये लक्षात घ्या, या अटी व निकषांमध्ये सरकारने शेतकऱ्यांना सूट देणं गरजेचं असणार आहे, अन्यथा अनेक शेतकरी वंचित राहतील। तुम्हाला काय वाटतं, कर्जमाफीबाबतच्या अटी व निकषांमध्ये सूट देण्यात यावी का? नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेअर करून अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राइब करा।